पैसे नको संरक्षण द्या, रणरागिणी कडाडल्या आजऱ्यात यलगा. कोलकाता व बदलापूर घटनेचा तीव्र निषेध. आम्हाला पैसे नको संरक्षण द्या अशी मागणी करीत आजऱ्यातील रणरागिणी रस्त्यावर उतरल्या. त्यांनी सरकारवर कडाडून प्रतिक्रिया व्यक्त करीत यलगार पुकारला. तर कोलकाता व बदलापूर घटनेचा तीव्र निषेध रणरागिणींनी व्यक्त केला. सर्वपक्षीय महिला व विविध संघटनांनी थेट तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेला. संतप्त भावना व्यक्त करीत शासनाच्या भूमिका आणि कायद्याची अंमलबजावणी याबाबत शंका व्यक्त केली. आम्हाला पैसे नको पण संरक्षण द्या, दोषींवर कडक कारवाई करा अशी जोरदार मागणी केली. कोलकाता बदलापूर येथे 4 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेचा तीव्र पडसाद उमटत असून या घटनेचा आणि दोषींचा निषेध करीत आजरा येथील शिवतीर्थ ते तहसील कार्यालय या मार्गावर मोर्चा काढला. मुख्य बाजारपेठेतून मोर्चा तहसील कार्यालयासमोर आला. तेथे मोर्चाचं सभेत रूपांतर झालं. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या गीताताई पोद्दार यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. बलात्कार ही एक विकृती आहे. समाजामध्ये स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला जातो. परंपरेने पुरुषी वर्चस्व सिद्ध करण्यासाठी बलात्कारासारख्या घटना घडतात असं यावेळी गीताताई पोद्दार म्हणाल्या. अशा घटना घडू नयेत याची जबाबदारी आपल्यावरच आहे असं सांगून मुलाबाळांवर चांगले आणि योग्य संस्कार सर्वांनी करावेत असं मार्गदर्शन त्यांनी केलंय. महिलांना न्याय द्यायचा असेल तर महिला अत्याचार विरोधी कडक कायदे करून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. पॉर्नवर बंदी घालावी आणि गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. मुलींच्या संरक्षणासाठी शासनाने कठोर पावलं उचलावीत असं आवाहन करीत विविध मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना दिलंय. या आंदोलनामध्ये माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराठी, माजी नगरसेविका सुमैया खेडकर, डॉक्टर अंजली देशपांडे, भैरवी सावंत, पूनम कांबळे, छाया कांबळे, नसीमा जमादार, स्नेहल कांबळे, कांचन होलम, कल्याणी सरदेसाई, कल्याणी नार्वेकर, सुप्रिया रेळेकर, सुजाता कळेकर तसेच मुकुंदराव देसाई, कॉम्रेड काशीनाथ मोरे, कॉम्रेड शांताराम पाटील, मानसिंग देसाई, प्रकाश मोरुसकर, प्रभाकर कोरवी त्याचप्रमाणे डॉक्टर व मेडिकल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी आजराहून हसन तकीलदार. आज आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या मनामध्ये दुःख आहे, त्याचप्रमाणे संतापही आहे.